किती जबर खाव असला ना तो अगदी क्षणात बरा होतो. मायाची जादू आहे तुमच्या. आपल्या गरीबाच्या मागे फक्त ठेवलं तर भेटून नाही. अगं या जगाचा क्वचित नाही, देशाचा शेतकरी अगं या देशाचा राजा ठरते, पण या देशात चालेला भ्रष्टाचाराने हात राहतो. अगं बडी टाकते म्हणून त्याला बडीला अगं आपल्यासारख्या गरीबाने शेतामध्ये अगं 500 रुपयाची नोट पेटली की ती उडवली की त्याचा भाव ठरवतो. त्याला फक्त 200 रुपये. या भ्रष्टाचाराच्या दलाली आहे ना, या भ्रष्टाचाराच्या दलालीने दलाली होते का आपले गरीब. तुला लेकीला शिकवायचं आहे, तुला मोठं करायचं आहे आणि पुरी एवढंच नाही तर तिला तुझ्या स्वप्नातील मोठं अधिकारी बनवायचं आहे. बाबा घ्या 2 ग्लास खाऊ. माझ्यासाठी लेकीला तुमच्या कष्टाला बळ आहे. तुमच्या कष्टामुळेच तर या घरात 5 भाकरी शिजतात. माझी लेक याच भाकरी विना उपवाशी तरफडून मेले असते. जाणतोय कोणी सार जाणतोय. अगं जिकडे पाहावं तिकडे गरिबीचं सावट पसरलेलं असताना अगं अंधारात उजेड शोधण्याचा तू निरंतर प्रयत्न करतोय. बाबा तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही हो समजला. काय बरं माझं बोलणं कळलं. अगं एक ग्रॅज्युएट महिला घरची सून म्हणून सांभाळ करतो. अगं एवढंच नाही तर माझ्या या काट्या कुट्याच्या झोपडीतला अगदी संसार प्रेमाने सजवते फुलवते आणि त्याच माझ्या सुनेला माझं बोलणं कळत नाही. सार जातोय माझ्या दारुड्या मुलाची संसार करताना तुला किती कष्ट किती यातना सहन कराव्या लागतात ना, ते सार जातोय परी सार जातोय. पुरी तुला या समाजातली या समाजाची एक आदर्श सोड आहे बघ. आदर्श बनण्याचं बळ मला तुमच्यामुळेच मिळाले आणि तुमच्या आशीर्वादाचं बळ सदैव माझ्या पाठीशी असू द्या. मग जीवनात किती तुफान वादळ आलं ना, त्या वादळाशी मी संघर्ष करेल, सामना करेल त्या वादळाशी. होय बाबा. या आशीर्वादाचं बळ आहे. या आशीर्वादाचं बळ सदैव तुझ्या पाठीशी राहील बघ. तू काही काळजी करू नको. ठीक आहे भाकरी 2 घास खाऊन घ्या. अगं असू दे लेकीला. नाही बाबा तुम्ही दिवसभर राबणार नसता, तुम्हाला या भाकरीची आवश्यकता आहे. खाऊन घ्या बाबा. अरे
नाही आपण त्या जागीराचे नाही ते, अरे आपण गुलाब त्या गरीबीचे. सोमा ही गरीबी आपल्या नशिबाला चिकटून बसले की कायमची चेटकिरी सारखी. अरे सोमा, मला जवान मुलगा जर दारूच्या नादी लागून वाया गेला नसताना तर लात मारली असते रे, लात मारली असती त्या जागीराच्या गुलाबगिरीला. पण काय करणार, एकदा का नातीचं लग्न झालं, ती सासरला गेली की संसाराला लागली की मी मात्र मरायला मग. असे अभद्र शब्द बोलू नका हो. आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे हो बाबा. पुरी काय करणार. अगं हे गरिबीचं ओझ, अगं हे गरिबीचं ओझ जीवाचं मारल्याशिवाय नाही उतरायचं. पुरी येतो, लेकीची मात्र काळजी हो बाबा. त्या जगिराचे तळे चाटून भूक भागली नाही का तुमची? तुला भान आहे का? तुला नाही ना, दारूच्या नशेत पूर्ण भान हरवून बसले मी. काय म्हणायचंय तुला? अहो कसं समजावून सांगू मी तुम्हाला? सांगा ना, कसं समजावून सांगू? घरामध्ये 18-20 दारिद्र्य असताना तुम्ही रोज दारूच्या नशेत बेधून धुवून घरी येतो. अहो कधीतरी घर बनवून घराकडे डोकावून बघा. घरामध्ये एक जवान मुलगी आहे, आपला नाही तर तिच्या तरी जीवनाचा विचार करा. तुमच्या या अशा वागणुकीमुळे कित्येक रात्र मी तिला अन्नाचा घास नाही भरू शकत. लेक मला रोज प्रश्न विचारते, आई आई बाबांना दारू पिण्याकरता पैसे मिळतात आणि आम्हाला मात्र अन्नाचा एक घास सुद्धा नाही. काय उत्तर देऊ तुझ्या प्रश्नाचा? हे सांगू की तुझा बाप कवडीची कमाई न करता दुसऱ्याने फेकलेला उच्च दारू जगतो? हे सांगू? मी दारू पितो, शिकार करतो, साले तुझ्या बापाच्या पैशांकडून. मला एक सांग, तुझा भाऊ हुंड्याचे पैसे देणार होता, देणार एक गौसल्ले जास्त किचकिच करायची नाही. तेव्हा पावा तेव्हा पैसा पैसा पैसा. काय हो, तुम्हाला पैसे देण्याकरता होतं तरी काय ते? अगोदरच होणाऱ्या सतत नापिकीमुळे माझ्या बापाने गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली. ते जातात त्याच्या पाठोपाठ माझी आई सुद्धा गेली. लहानाचं मोठं केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि अशा परिस्थितीत तो तुम्हाला कुठून पैसे देणार होता? आणि काय हो, तुमच्या तोंडातून हुंड्याची भाषा तरी शोभते का? या तोंडातून हुंड्याची भाषा करताना तुम्हाला जरा ही लाज नाही वाटत? तुमची लाज काढते तुमची. लाज तरी शिल्लक आहे का? विकली बाजारात नेऊन. नाव पाहिलं तर भगवान, पण करणी मात्र सैतानाची आहे. सैतानाची दुसऱ्याने फेकलेला उच्च दारू जगता ही लायकी आहे तुमची.
हाताच्या स्पर्शाने देखील मला आवडत नसतो. तुमच्या हाताचा स्पर्शच काय नाही, तुमची नुसती जाऊन जरी लागली ना तरी आपल्या प्रेमाचं साथ घालते बघा. लवकर त्याला परिसराचा स्पर्श होता, त्याचं सोनं भावना अगदी तसंच तुमच्या प्रेमात मी फुलून जाते, बहरून जाते आणि तुमच्या प्रेमात की माझ्या प्रेमात लावून जातेस. महाराष्ट्रामध्ये ह्या तुझ्या केसांच्या बट्टा हे काय आहे का? आणि तुला सांगू, ही प्रेमाने जर फुंकर मारली ना तर तुझ्या केसाच्या बट्टा अगदी नीट नेटक्या होतील बघ, जातील. बघायचं काय नाचतेस घेतो, काय हसतेस आणि काय चालतेस देखील. असं वाटतं तुझं चालणं हसणं लागणं पाहून जणू खायला होतो मी नेहमीच खायला होतो. तुझे हासणे तुझे तुझ्याकडे बघलं की काही कल्पना करत नाही. रक्षाबंधन नेहमी माझी ताई मला राखी बांधण्यासाठी यायची आणि आज 2 दिवस झाले पण माझी ताई अजून आली नाही. माझा इंटरव्ह्यू आहे. माझ्या ताईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी इंटरव्ह्यूला जाऊ कसं काय? आधी मला ताईला भेटायला गेलंच पाहिजे. आरोग्य गीता आपला 100 वर्ष आयुष्यात 100 वर्ष म्हणजे आत्ताच तुझी आठवण काढली, तू दिसलीस प्रगट झाली माझ्यासमोर. रक्षाबंधनाचा दिवस मी विसरून जाईल असं वाटलं की काय तुला? 2 दिवस झाली तू आलीच नाही. आज खूप आनंदित दिसतेस. आज इंटरव्ह्यू आहे. परमेश्वरा, आज तरी माझ्या भावाला यश मिळू दे एवढी तुझ्या चरणी प्रार्थना करते. ताई तुझा मला आशीर्वाद आवश्यक आहे. आणि राखीचं बळ सुद्धा हवंय तुला. बस ना. हे 2 दिवस आली नाही ताई, तू त्याप्रमाणे वाट बघत होतो तुझी मी. घरी कामं असतात ना बाळा. मला वाटलं घरच्या अडचणीत कदाचित अडकली असेल. माझ मिळो देवा
पैसे ठेव. अरे हे काय करतोस वेळा? आज तुझा इंटरव्ह्यू आहे आणि या पैशाची खरी गरज तुला आहे. खरं सांगू परत, तू खूप शिकावं, शिकून खूप मोठा माणूस व्हावं आणि आम्हा सगळ्यांना असंच प्रेमाने वागावं हीच इच्छा आहे. जीवनामध्ये कितीही संकट आली ना तरी तरी या प्रेमाच्या बंधनाला कधीच विसरू नकोस रे. असा का विचार करतेस माझ्या? मी कधी विसरणार तुला? आई बाबाच्या पश्चात कधीच मला कुठल्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. देवी असत माझी ताई नाही, देवी असत. मी संपूर्ण जगाला विसरेल आहे, पण तुला कधीच नाही. या बंधनाला मी कधीच दुरावणार नाही. एवढा विश्वास कर तुझ्या हा भावावर. मी तुझे ऋण तर कधीच फेडू शकणार नाही. अरे वेड्या, असं ऋण वगैरे म्हणून मला पर्क करू नकोस. अरे तू तर एक लहान भाऊ आहेस तू माझा. खरंच रे, तू सदैव सुखी राहावं हेच त्या परमेश्वराजवळ मागणं मागते. हे ठेवून घे, पैसे ठेव. नाही, हे तुझ्या जवळच असू दे. तुला उपयोगी येते. इंटरव्ह्यू आहे ना तुझा? आज बहुत कलाकारांचं पैशाचं सोड. मीच येणार नव्हतं, मीच बोलतो. आई बाबांनी खास तुझ्यासाठी तुमचा गाव कोणता होता? दागिने जपून ठेवले आहेत. तुम्ही इथे कसं? माझ्या बापाची भीती आहे का? हे कौशल्य, तुला कितीदा सांगितलं इथं यायचं नाही म्हणून? सगळीला विचारताय. अहो, कशाला इथे येऊन तमाशा करताय हो? मी तमाशा करतोय, नाचतोय छमछम. माझा ऐका हो, घरातच आहे. त्यांनी जर हे सगळं बघितलं तर त्याच्या मनाला काय वाटेल याचा विचार करा हो. अच्छा, माझ्या सालामध्ये आहे का? बरोबर आहे ना, बरोबर आहे. भाऊजीच्या नाश्त्यावर खुसून साला टाळ्या वाजवेल, टाळ्या. वन्स मोर भाऊजी, वन्स मोर. अरे कौशल्य, त्या साल्याला सांगून दे, हुंड्याचे पैसे कधी देणार आहे? जर हुंड्याचे पैसे दिले नाही तर या घरच्या पटोवर आली सांगून दे. बोलताय का तुम्ही? भाऊजी, तुमचे हुंड्याचे पैसे मी क्रमाक्रमाने परत करेन. कायचा क्रम दे? कायचा क्रम दे? पुरा क्रम काढून टाकी तुझ्या माहिती उठायचे पैसे. ठीक आहे. आई बाबांनी जपून ठेवले तुझ्यासाठी खास दागिने आहेत. नाही बघा नाही. अरे ही आईची शेवटची निशाणी आहे आणि या दागिन्यावर फक्त वहिनीचा हक्क आहे. मला नको, तू माझा आईचे दागिने तुझ्या जवळच असू दे. नाही ताई, माझं ऐक तुझ्या कामी येतील ग. अरे ऐक रे माझं. पागल झालीस का तू? पागल झालीस का? संधीचं सोनं करायचं सोडून मातीत मिसळायला निघालीस. आता या दागिन्यावर माझा काय माझा जमलं काम. 2-3 महिन्याचं टेन्शन खतम. मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते हो. त्या आईची शेवटची निशाणी आहे आणि त्या दागिन्यावर फक्त वहिनीचाच हक्क आहे हो. दागिने परत करा हो माझ्या आईला. साहेब हात उगारलं का? मग काय करशील तू? काय करशील तू? तुला काय म्हणलं? का म्हणला होता? मुंड्याचे पैसे देईन म्हणून? तुझा बाप तो वर चालला गेला. जिम्मेदारी आता तू घेतलास. मुंड्याचे पैसे जास्त बोलावचं नाही. कारण तू जेव्हा देणार मी देतो मी परत करेन. तुला विश्वास करा माझ्या. विश्वास तुझ्यावर एवढ्या दिवसा तुझ्यावर विश्वास तुला साल्यासारखा हातात उगारला तर आता मी पहिल्या गेअरवर दुसरा गेअर लागला ना तर माझा दिमाग खनकल. तिसऱ्या गेअरवर आलो तू गेला. ए कौशल्य, याला समजून टाक.
काळजी करू नकोस. अगं तुझ्यासाठी असे मी 56 दागिने तयार करणार. तुझ्यासाठी कित्येक दागिने कुर्बान ताई, कुर्बान. बघितलं गीता, बघितलं भाऊजी कसा तमाशा करतात. बघितलं ना, पण आपण काय करणार शेवटी. अशा क्षणी मला तुझी साथ हवी आहे. देव तुमच्या पाठीशी आहे. मी काय म्हणते, आज तुमची इंटरव्ह्यू आहे ना, तुमच्यासाठी मस्त गरमागरम स्वयंपाक करून ठेवले. तुम्ही जा, चला आपण जेवण करूया. असे कितीतरी पुरस्कार ह्या गावाने पटकावले, पण या सगळ्या पुरस्काराचा तसा बट्ट्या बोळ झाला. आता एक आदर्श गाव म्हणून सरकारने ह्या गावामध्ये संडास बांधून दिली, पण तो आधे मात्र ह्या गावच्या माझ्या आया बहिणी आपल्या संडासचा वापर न करता रोज सकाळ संध्याकाळ गावाला गत असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही कडेला लोटा घेऊन बसल्या दिसतात. आता हे कसं आहे ग्रामशिक्षण. आता दुसरा प्रश्न तो म्हणजे व्यसन मुक्ती, तंटमुक्ती. तर खऱ्या अर्थानं जेव्हा हे गाव आदर्श नव्हतं ना, तेव्हा या गावामध्ये एकही तंटा नव्हता. पण आताची परिस्थिती अशी आहे की असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी या गावामध्ये कधी तंटा घेऊन आलाच नाही. आता तिसरा शेवटचा आणि अतिमहत्वाचा प्रश्न तो म्हणजे व्यसन मुक्ती. खऱ्या अर्थानं जेव्हा हे गाव आदर्श नव्हतं ना, तेव्हा ह्या गावामध्ये दारूची एकही भट्टी नव्हती. दारू पिणारे सुद्धा अगदी नाहीच्या बरोबर. परंतु गाव आदर्श झाल्याबरोबर काही दिवसातच माझ्या ह्या गावामध्ये 4 दारूच्या हातभट्ट्या निर्माण झाल्या. दारू विक्रेते मंडळी पोलीस मंडळीच्या आशीर्वादानं आपली मस्त दारू विकतात, मजलीवर मजले चढवतात. पण इथला माझा गोरगरीब काष्टकार शेतमजूर बंधू दिवसभर शेतामध्ये राबराब राबतो, पण सायंकाळच्या वेळेस मात्र घरी परत येत असताना भट्टीत जाऊन एक नीप ते अर्धनीप आपल्या पोटात रिचवल्याशिवाय घरी जात नाही. वरून सकाळची तीच परिस्थिती. आता दारू पिऊ त्याची हालत काय झाली असेल सांगण्याची गरज नाही, आणि वरून त्याच्या घरची परिस्थिती काय असेल हे काही विचारूच नका. हे असला आदर्श ना. वरून या गावचे सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच मला म्हणतात, ओ विधानसाहेब तुम्ही पत्रकार आहात, वार्ताहर आहात, आणि एक आदर्श गाव आहे. ह्या गावामध्ये काहीतरी छान छान बातम्या तुम्ही आपल्या वर्तमानपत्रात छापा. आता काय छापणार? कपाट. हे लोक सुन्न झाले. हो साहेब, तुमचा डोकं झाला का? होया नाही म्हणजे माझ्याजवळ स्पेशल उपाय आहे. माझ्याजवळ तुंगीराम चायवाला स्पेशल. आपल्याजवळ आमदार, खासदार, मंत्री, संत्री स्पेशल. माझी स्पेशल चहा प्यायला आहे. हा म्हणजे तुमच्या चहाच्या डब्यावरती तुमची चहा पिण्याकरता आमदार, खासदार, संत्री, मंत्री हे लोक येतात. माझ्याकडे चाय प्यायला आणि थंड होऊन जातात. म्हणजे तुमची चाय स्पेशल द्या आपण असं घेऊ.
मैं चाय वाला मैं चाय वाला अरे वा चाय पण छान आहे हा मला की तुमच्यासारखा थंडाला गरम चहाची तुला सरबत औषधी असते का मला पण करून तू आता तर काय मला आमदार खासदार संत्रीमती तुझ्या चहाच्या टपरून चहा घेतात म्हणून खडका चहा कुठच्या आपली तब्येत खराब करून घ्यायची का मला मूर्ख म्हणतो बरं जाऊ दे किती पैसे लागले चहाचे पैसे हा पैसे काय देतात 10 रुपये किती 10 रुपये अरे पण सगळीकडे फक्त 5 रुपये का चहा म्हणते तुझ्याकडे 10 रुपये का 5 रुपये कट आपल्याकडे भेटते आपल्याकडे भेटते 5 रुपये 10 रुपये कसे काय तुम्ही 2 काम केले माझा चहा घेतले आणि त्याच्यानं हात धुतले 5 त्याचे आणि 5 त्याचे वा वा चिंगरामजी वा नाही म्हणजे लोकांना मूर्ख बनवून पैसा कमावतो तुमचा तो फंड आहे ना आवडला मला असं वाटतंय तुमच्या खडकला चहाची कुठली ऍड प्रचार व्हायला पाहिजे तुम्हाला वाटत नाही का नाही प्रचार व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं की नाही तर मी पेशाला पत्रकार आमिर वार्ता आणि माझ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पेजवरती ह्या तुमच्या खडकला चहाची ऍड देणार समजलं साहेब 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 पोटावर मारा तो पाठीवर मारू नका आता किती शिदावणार आता किती शिदावणार हा उठा 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 हे बघा चिंगरामजी हे बघा मला कोणत्या पोटावर पाठवून माझा कसला अधिकार नाही पण काय चालू तुम्ही आमदार खासदार संत्री मंत्री हो तुम्ही लोकांना कुठपर्यंत मुक्कम कुठपर्यंत अहो जर चांगली स्वादिष्ट चवदार चहा विका ग्राहकाची लाईन लागेल तुमच्या चहाच्या टपरीवरती आहे की नाही आणि आमदानी कोणती वाटेल कमाई कोणती वाटेल माझी वाटेल आहे की नाही मी तुम्हाला किती रुपये दिले 10 रुपये तुमचे पैसे घ्या असू द्या हे बघा नाही साहेब हे बघा तुम्हाला फुकटची घ्यायची नाही पाहिजे सोय नाही तुम्हाला माहित आहे मला माहित आहे सगळ्या गावातील लोकांना माहित आहे सगळीकडे किती रुपये चहा मिळते 5 रुपये मी तुम्हाला किती रुपये दिले 10 रुपये म्हणजे आताच्या खडकला चहाचे 5 रुपये जेव्हा मी तुमच्या चहाच्या टपरी होतील तेव्हा मला तुमची स्पेशल चार्जेस माझ्या समजलं माझ्यापासून ते सावधान होती म्हशीच्या दुधाची बनवतो मोठा आला पत्रकार पेपरामध्ये काय होतं ऍडव्हर्टाईज देईल म्हणे पत्रकार उभा आला अबे कार्या म्हशीचं दूध पांढरा काढेल ना त्याची चहा पाहिजे तेरे जैसा बच्चा होता है ना तुम अब बड़ा बोलती है जागीरा आ जाएगा शोलेतला डायलॉग आहे लोकांनी बदलून घेतला आपल्यासाठी
पोटभरांना होय. हा मग त्यासाठी एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? गुलामी. काय करावं लागेल? गुलामी. तू करशील गुलामी? तू करशील गुलामी? हा मग तुला ह्या पोटभरांना मिळेल. समजा तू आपल्या युद्धात गेला तर तुला बी पाटील कुठे? आईच्या गावात आणि बाराच्या गावात. सटकवलं तू पोरं सोन्यांना घेऊन माझ्या सटकवलंस तू माझे पोरं सोन्यांना घेऊन माझ्या तू येशील पुन्हा माझ्या हत्यावर पुन्हा चिकले तुझ्याशी बोलतोय मी. त्यामुळे त्या पोराच्या आणि माझ्या मध्ये पळाया तुझा कोण लागत होता का तो? ते तुला सांगणं महत्वाचं वाटत नाही. अर्थात तिच्या महाराणीच्या सांगणं महत्वाचं वाटत नाही म्हणजे त्या पोराच्या आणि माझ्या मध्ये पडली तू तेव्हा मला तुला विचारणं महत्वाचं वाटतंय. चिकले हर दुनियाच्या आवाजचे आले पाके उभं आहे दौलात. काय तर कुणाची लेख तू? तेही तुला सांगणं महत्वाचं वाटत नाही. तिच्या मारी तिच्या सांगणं बी महत्वाचं वाटत नाही. तिला बोलणं बी महत्वाचं. आता चाकीला रस्त्याला बी चालायला लागलं तर भल्या भल्याची हिंमत होत नाही माझ्या पुढे तुझं ठाकण्याची. तू तीन जमिनीची पोरगी त्या पोराच्या आणि माझ्या पळा पडली व्हाय म्हणून मला तुला विचारणं महत्वाचं वाटतंय. आणि या धनगरवाडीच्या चौकात आता चाकीला तुझ्याशी बोलणार मी आणि तुला विचारणार तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची? तिच्या महाराजीची एकदम 440 कॉल्ट मारला गे. हा तुझ्या दम हाय. अगं तुला काय वाटलं तुला असं सोडून देईन हे? आज मला बी बघायचं त्या पोराच्या आणि माझ्या मध्ये पडली तू तेव्हा मला बी बघायचंय की या धनगरवाडीच्या चौकात आता जागीराच्या विरोधात कोण उडवा टाकते. हात पकडलाय सोडून दाखव. हात पकडलाय सोडून दाखव. हात पकडलाय सोडून दाखव. अगं चिकले तुला सांगितलं हात पकडलाय सोडून दाखव. हात
वाचवते. काय रे कोण रे तू? कोण रे तू? का तुला दिवसा डोळ्या माणसं वगैरे येत नाही म्हणे कोण रे तू? अच्छा माणूस आहेस होय? काय जनावर दिसतो मी तुला? अरे धत्तीच्या मारी तिच्या लेका. अरे माणूस आहेस हे दिसतंय गेल्या पण मग या मर्दाची भाषा समजत असेल ना तर हेच काम करायचं. कुठायचं इथून नाहीतर ही वटवट करणारी जीवाला फालतू मध्ये उचलून तुझ्या हातात त्यांच्या. अरे तू आणखी किती गांच्या जीवा छाटणार? किती गांच्या संसार तू उद्ध्वस्त करणार? हे बघ जागिरा त्या परमेश्वराने दिलेल्या शक्तीत एवढा घमंड करू नकोस. अरे कीड लागून तुला सळून पडणं हे काय सांगता यायचं नाही. आणि तसंही बघितलं तर माणसाच्या रूपात वावरणारा तुझे पायता आहे. अरे हाय सागिरा सैतान हाय. पण काय ना सागिरा कपडायला लागला तेरा काता पण या चिकनी समोर इम्प्रेशन मारू लगेच. अरे मला जर ठरवलं ना तर या धनगरवाडीच्या चौकात सागिरा तुला चिता घालेल. रात्रीच्या काळोखात घुटळंदरी किती धुतकार घालताना त्याला पक्षांचा राजा कुणी मारत नाही. विधान सावंत आहे. विधान सावंत लपलेल्या सत्य घटनांना वाचा फोडून ह्या समाजापुढे अगदी समर्पितपणे मांडणारा मी एक पत्रकार आहे. अरे काय रे तू मला जिता काढणार? अरे तुम्हाला काय जिता काढणार? जरा पाठी माझ्या नजर बघ. ते माझ्या स्वदेशासाठी माझे काय मित्र उभे बाकी आणि आता मी पुन्हा देऊ नका.
पुस्तकाचं काय कर तुला? साधी आहे तरी वाचताची का? त्याला पुस्तकं उचलायला धक्कीच्या मारितीच्या. अरे जागीरा जास्त वर्ग शिकला नाही हे तरी खरे असले, पण तुला चाहता चाहता एवढंच सांगून जातोय की नाव वाचण्यापुरतं येतं मला. आणि त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर मनीषा नाव लिहिले. मनीषा म्हणजे मनातली इच्छा. चौकात तू हातात पुस्तक घेतलंयस ना, ह्या पुस्तकाचा अभ्यास हा जागीरा नक्कीच करेल. रात्र जागावी लागली तरी चालेल. ह्या पुस्तकाचा अभ्यास हा जागीरा नक्कीच करेल. मग आपलं कामच आहे ना. केलं तर केलं, नाहीतर तेल लावत गेलं. हा स्वतःला सोडून म्हणे केलं तर केलं, तेल लावत गेलं. तुझ्या बापाची जागी नाही का? नालायक हरामखोर कुठला. अगदी आता आभार कसं? खरं तरी माझं कर्तव्यच होतं आणि फक्त माझं एकट्याच कर्तव्य आहे. तर या भूमीतील प्रत्येक तरुणांचं कर्तव्य आहे की आपल्या मातीतील आई बहिणींचं रक्षण करणं. पण काय ग, तू एक स्त्री असून देखील त्या मुलाचं प्राणाचं निघाली. अगं तुला माहित नाही, तुला माहित आहे जगल्या किती खतरनाक प्राणी आहेत. तर जीवाला भुंकले असतेस तू. इतकं कणखर बनण्याचं बळ तुझ्यात तू झालं कुणास ठाऊक. हे बळ माझ्या आईने दिले, तिच्यात दिलेल्या संस्कारातून मला हे बळ आलेलं. खरंच त्या धन्यवाद की ज्यांना असे संस्कार देणारी आई मिळाली. हो, लाखात एक आहे माझ्या आई. पदराच्या गाठीत एक एक रुपया बांधून खूप कष्ट करून मला लहानाचं मोठं केलंय. गरिबी नशिबी आली हो, पण त्या गरिबीची तिने मला कधीच जाणीव होऊ दिली. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा तिने पूर्ण केल्या. कारण माझ्या आईने मला दिली ती सत्याची शिकवण. माझ्या आई म्हणते की भ्रष्टाचाराच्या मार्गाने जाऊन करोडपती होण्यापेक्षा सत्याच्या मार्गाने जाऊन भिकारी बनलं तरी चालेल, पण स्वतःचा इमान विकू नका. आणि जो स्वतःचा इमान विकतो ना तो स्वतःचाच वैरी ठरतो अशी सांगते माझी. तुमच्यासारखे सत्यविचार लोक मला खूप आवडतात बरं. काय म्हणाल तुम्ही? म्हणजे मी आवडते असं म्हणायचं आहे का? विधान. अहो पण म्हणजे मला कोणी मित्र नाही, मला प्रेमाची परिभाषा देखील माहिती आहे. मग मी कशी काय? मनीषा तुला सांगू, खरं प्रेम आहे. खरं प्रेम इथं मनात हृदयात असतं बरं का. अच्छा, म्हणजे माझ्यावर प्रेम आहे तुमचं? हे मला नक्की माहित नाही, पण तुला सांगू मनीषा, अगं कित्येक दिवस झाले तर आपण एकमेकांना बघत आहोत, पण ते प्रेमाचे भाव मात्र माझ्या ओठी कधी लेर नाही. आणि खास करून म्हणजे तुझी शिक्षणाची जिद्द बघून माझ्यामुळे तुझ्या शिक्षणात काही बाधा होऊ नये म्हणून ते भाव मी माझ्या ओठीस फिरवून ठेवले. खरं सांगायचं झाले असं तू मला मनापासून आवडतोस ना. I mean, I love you. Do you love me? नाही मला माहित आहे तुझ्याकडनं मिळणार होता नक्कीच होकारार्थी असणार.
घाबरत असतील एवढ्या? बरोबर आहे. अरे याच्याकडे 20 खंड्या शेऱ्या आणि 30 खंड्या मेंढ्या आहे. ह्या मेंढ्याचा दूध पेव पेव मस्त सांडासारखा बोक्या झाला. असे नाही घाबरतील याले. आपल्याला घाबरून पडायला लागला. दुसऱ्याहून ये म्हणावा आणि नाही असा पर्यंत वातावरण आणि फुल ऑक्सिजन. वाव यार काय गाव आहे राव. किती मस्त वाटतं. वाव यार गावामध्ये काहीतरी वेगळंच वाटतं. अरे हे काय ओ माय गॉड हे नदी पण आहे. नदी आंघोळ करायला जावं लागेल. अरे हे काय ओ माय गॉड झाड जंगल वाव. झाड कोण बसला. अरे पोपट बसला. पोपट दगड मारून दगड पोपटा पोपटा बोलतोच गोड. तेवढं का तुला पेरूची बोट. वाव आय लाईक इट. काय गाव आहे. गावामध्ये काहीतरी मस्त वाटतं. आणि मी मुंबईवरून आलो. हो काय जीवन आहे मुंबईचं. सगळीकडे गर्दीच गर्दी. लोकांमध्ये गर्दी. बसमध्ये गर्दी. सगळीकडे गर्दीच गर्दी. आणि इकडे बघा ना आता मी चौकात आलो आणि एका व्यक्तीने मला इथपर्यंत आणून सोडलं आणि वरतून म्हणतो कसा चाय वगैरे घेता की काय. अरे काय आहे संस्कृती. काय आहे संस्कार. वाव आय लाईक इट यार. तर माझ्या मामा तुम्ही माझे मामा. मामा मामा मेरे बहन का पोता है. हो मामा ओळखा मला. ओळखा 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 ओळखा. अरे याची ओळखा बिळका काय काय भेटे. याची देशीनं मुळाची भेट. ओळखा मी लच्चू लच्चू मुंबईत आलो. विटी सिटी समुद्रात छापीत गेला. लक्ष्मीकांत ढेंगरे ढेंगरे. अच्छा अच्छा शांताबाईचा पोरगा होतो. यार कोणाचं नाव घेतलं. शांताबाईचं नाव घेतलं. ते जेव्हा ते गाणं आलं शांताबाई तेव्हापासून माझ्या मम्मीनं नाव चेंज केलं. मग काय ठेवलं. शांत म्हणतात. मुंबईत इकडं कशाला. मामा कुठला प्रश्न विचारला मामा. जो प्रश्न विचारायला नव्हता माझे तो प्रश्न विचारला. मी इथं कशाला आलो. मी इथं कशाला आलो. मी इथं लग्न करायला आलो. वा भाषा वा. वा भाषा वा. माझा आजपर्यंत कोणीच विचार नाही केला. पांढरे झाले पण तू माझा विचार केला. अरे मी माझ्या लग्नासाठी आलो होतो. तिकडे मुंबईकडे का कोणी गेली नाही. काय मामा तुम्ही मुंबईच्या मुलींचं नाव घेता. अहो त्या मुंबईच्या मुली म्हणजे मुली असतात मामा. अहो त्या मुली त्याला हाय म्हणतात त्याला बाय म्हणतात. अहो रात्रभर दारू पितात सिगरेट पितात. अहो मामा तुम्ही मुंबईच्या मुलींचे कपडे बघितले का. असं वाटतं त्यांचे कपडे शिवता शिवता टेलर मेला की का. अरे एवढे कपडे. अरे घालाव की पुसाव. नको नको नको. मला मुंबईच्या मुली नको. मला कसं गावातले कधी संस्कार लाजाळू आणि घरंदाज मुलगी हवी. तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळेपण असलं पाहिजे. आय लाईक इट. अशी मुलगी मला मिळेल का मामा. भाषा तू काळजी करू नको. आता तुझा मामा तुला भेटला. हा तुझा मामा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला पोरगी का पोरगीच भेटत. भाषा तुझा बदल. मामा मामा ही गिटार आहे. गिटार गिटार. गटार नाही हो. अरे गिटार गिटार याच्यामधनं म्युझिक वाजतं. म्युझिक इकडून इकडून याच्यातून म्युझिक वाजतं. ऐकायचं तुला. ऐकायचं ऐकायचा. ओ नागा परिंदे घराच्या. वाव आय लाईक इट. किती मस्त गाणं होतं मामा. नाही आता वेळ कोणती आहे. सकाळची आनंदाची वेळ आहे. कसा प्रसन्न वातावरण व्हायला पाहिजे. कसं प्रसन्न गीत म्हणायला पाहिजे की नाही. भक्तिगीत. भक्तिगीत भजन तर मी आता म्हणतो की अनुप जलोटा फेल. दिवाकर बाहेर घडी चालला जाय. असं नाट्य संगीत म्हणतो. ऐका माझं भजन. ऐका माझं भजन. हा 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 केश वा वा सगळे देव खाली आले. वा का भजन झालं.
सगळं भक्तीला वातावरण. भाषा बायकी बेस आहे ना? एकदम बेस एकदम बेस. भाटो भाटो एकदम बेस आहे. भाटोला अटॅक आला होता. आता वाचले ना? भाषा चहा पे चहा. मामा तुमची चाय. आपली स्पेशल चाय. भाषा आपल्या दुकानामध्ये मंत्री आमदार खासदार संत्री मंत्री सगळे स्पेशल चाय पितात. माझ्या मामाची स्पेशल चाय. मामाच्या गावाला जाऊया, मिठी मिठी चाय पिऊया. मामाची चाय मिठी, मामाची मोठी छोटी. गमत 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 गमत. चाय, वाव, आय लाईक इट चाय. माझ्या मामाची स्पेशल चाय. आय लाईक इट. वाव, एक नंबर चाय. अशी चाय मी जिंदगीत पेलो नाही. इकडे मामा, बोला, अशी मुलगी मला मिळेल का? माझी बॅग आहे तिकडे. ठेवू का तिकडे? हो ठेव दे भाषा. एक नंबर. बघितलं का? तुम्ही बघितलं का मामा? हो तू जे बघितलं ते मी बघितलं. मामा. हो. मामा तुम्ही काय बघितलं? काय केलंय? मग काय घंटा बघितला? मामा, एक मुलगी गेली तिकडे. ती चालत चालत ठुमकत ठुमकत त्या मुलीच्या कमरेवर असं गोल गोल होतं. गोल 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 गोल. चेंडू इकडे घेते का ते? अरे गोल गोल भरतो पितो असं. गोल गोल भरतो पितो असं. गोल गोल. हा दारू दारू. एवढी आहे का ते? अरे भरतो पितो आंघोळ करतो त्यात भरतो असं गोल गोल भरतो ना. तिच्या कमरेवर तो हंडा ढकला होता. आणि इकडे गेली. कुठे गेली ती? कुठे गेली इकडे? किती वाजले? 12 वाजला मामा. यस. म्हणजे दुपार व्हायला 1 मिनिट बाकी. यस. म्हणजे आता ते बरोबर यावेळेस विहिरीवर गेली. ती विहिरीवर पाणी भरायला गेली. मामा, जर ती विहिरीवर पाणी भरायला गेली, मी जातो आणि जर का तिचा पाय घसरला आणि ते हळूचकन विहिरीत पडली, मी जातो असं वाफ 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 जोर टाकतो आणि हळूचकन तिला बाहेर टाकतो आणि लगेच परबत मारून टाकतो. आय लव्ह यू. वाफ. इम्प्रेस इम्प्रेस इम्प्रेस. भाषा सिनेमानी करू नको. हा आमचा गाव पळत गाव म्हणतो. हो तिकडे मुंबई नको समजू. इकडच्या पोरीच्या वाटेला जाशील तर तुझ्या आगाच्या असा सटकून सटकून कोपड्या काढते. पण हातून हातून ना. इकडच्या पोरीच्या अरे मग कसं मामा? मग मला ती कशी पडेल मामा? अरे बापरे. अरे आता दाराच्या कुत्र्यावर हाकलू नका. माझ्या वाट्याला जायचं नाही सांगून ठेवते. हा नाहीतर राग माझ्या डोक्यात आहे आणि चप्पल माझ्या पायात आहे. माझी जर का सटकली ना तर कुत्र्याप्रमाणे मारमारा सांगून ठेवते. हा आईला इथं सिंगमची बहीण निघाली. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय हे तुम्हाला भारी होतं का? तुम्हाला दिसत नाही का? मी मदत करू का? करतो ना. हे चांगलं भारी आहे ना? पाणी आहे का? हाय 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 हाय. मुळात म्हटलं मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय विचारू का? आपलं त्याचं काय ना बाई नाही. अबे कसा करतो कंट्रोल कंट्रोल. आपली ताई. तुझी बहीण आहे. तुला राखी
अबे कसा करतो कंट्रोल ऍक्च्युली माहिती आहे का तुम्हाला एक विचारू का विचारा. तुमचं नाव काय माझं नाव तुमचं नाव तुमचं नाव पार्वती. पार्वती हे तर माझ्या आजीचं नाव. आजी नाही हे तर माझ्या स्वप्नातल्या हो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली फोटो तुझा चांदरा दिला तुझ्या वेणीतल फूल माळून विसावा. दिमाग खराब काय खरा खाल्ला गोबी तो दिमाग खराब निरा मंदाचे ते आठू चाय का जायला दिमाग खराब हाय मिस्टर पार्वती मिस पार्वती मुळात माहिती आहे का मी मुंबईचा. हो मुंबईत ना माझा खूप मोठा बिझनेस आमच्या पप्पाला खूप मोठा बिझनेस आहे. आमच्याकडे भरपूर पैसा वगैरे भरपूर आहे. बापरे. पण माझे पप्पा ना माझं लग्न एका त्याच्या बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत लावून देणार आहे. पण मला कसं गावातली एखादी संस्कारी लाजाळू आणि घरंदाज मुलगी हवी. तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळे पण असतं म्हणजे आय लाईक इट. अशी मुलगी मला मिळेल की नाही माहित नाही. शोधा तर तुम्हाला मुलगी मिळेल. तुम्हाला एक विचारू का तुमचं लग्न झालं का. माझं लग्न नाही. काय अजून तुमचं लग्न व्हायचंय तिकडे बघता का. का बरं तुमचं लग्न झालं नाही का झालं नाही. माझं लग्न ना मला अजूनपर्यंत माझ्या आवडीचा मुलगाच मिळाला नाही म्हणून मी लग्न केलं नाही. अजून मिळालं नाही तिकडे बघता का. मामाचा स्टॉल पडला. मामा तुम्ही कॅन्टीन गेली बरं झालं. ऍक्च्युली ना मुळात म्हणजे खरं म्हणायचं तर मला जे मुलगी होती ना ते सगळे गुण हवे होते. ते सगळे गुण मला तुमच्यामध्ये येस. म्हणजे मला तुम्ही आवडलात म्हणजे मन लड्डू होता. पण मी तुम्हाला आवडलो की कळलं असतं तर मी तुम्हाला आवडलो की नाही नाही आवडलो मी जातो. एका नजरेत तुम्ही सुद्धा मला आवडला. हो मी लग्नाला तयार आहे. काय गोष्ट करता ती माझ्यावर लग्न करा. पण माहित आहे का म्हणजे खरं सांगा मला खोटं म्हणजे लग्नानंतर मला खोटं नको. म्हणजे मी जे काय ते खरं बोलेल तुम्हाला. खरं म्हणायचं तर म्हणजे नवरा बायको मध्ये खरं बोललं पाहिजे. माझ्याकडे कुठला जॉब नाही आहे कुठला पैसा वगैरे नाही आहे. म्हणजे पैसा माझ्याकडे भरपूर आहे पण माझ्याकडे कुठला जॉब नाही आहे. पण माझे मित्र मला बोललेले की अरे तू गावी जात आहे ना तर गावी जा आणि काहीतरी शेती वगैरे घे. पण मला शेतीचं काही समजत नाही ना. काय सांगता तुम्हाला शेतीतलं काहीच कळत नाही. यात काय मोठी गोष्ट आहे. शेतीतलं सगळं काही मला समजते. आपण पटकन लग्न करूया आणि एखाद्या छोट्याशा गावामध्ये जाऊया. तिथं घर घेऊया शेती घेऊया. हो ना मग आपण शेतीमध्ये ना धान पेरूया. धान थोडे मोठे मोठे झाले तर मग मी परत आले. मग मी रोवणार आणि रोवणा मोठा झाला म्हणजे धान निसवले का मी धान कापेन तुम्हाला हो इकडे स्टाईल असतात तसं पेंडीवर पेंडी असे रस्तात ना त्याला भारी म्हणतात. काही तुम्हाला सांगते डबा सुद्धा आले. डबा नेऊ आपण शेती करू. मस्त पेंडीवर पेंडी भारेवर भारे भारे. मजा येईल ना. मी शेतात जाईल शेतात जाणार आणि काय हो खरं काय धमाल करणार. म्हणजे शेतात तुम्ही टिफिन घेऊन आला ना हो असं वाटत जसं तुम्ही आणि मी आणि आपण मस्त दोघं मिळून विचार करूया. माहिती आहे का आईला लय वर गेलं माझ्या आईला अजून वर चाललं. गुमशान अंगात आलं मनात झालं. गुमशान अंगात आलं
राम द क्लॉक मामा. मामा पार्वती 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 येस पार्वती पार्वती मामा पार्वती मामा काहीतरी बोलायला लागला. बाई तुझ्या का नाव आहे पार्वती? माझं नाव पार्वती. तू म्हणला पार्वती. तुझं नाव आहे पार्वती. तुझ्या गावची घरगीत कोठी आहे? माझं घर हो मी इथंच राहते. तू झाड दिसतंय ना तुम्हाला? आंब्याचा नाही चिंचूचा दिसतंय ना? अरे आमचं झाड कुठे गेलं? तुरीचं झाड आहे वर बघा ना. त्या झाडाजवळ ना दुर्गा देवीचं मंदिर आहे दिसतंय ना? त्या मंदिर जवळ गेला पुन्हा घरी विचारायचं की पार्वती देवीचं मंदिर कुठं आहे म्हणून. दुर्गा देवीच्या मंदिराजवळ विचारायचं पार्वती देवीचं मंदिर कुठं आहे? अच्छा पार्वती देवीचा घर म्हणजे दुर्गा देवीचा मंदिर. हा आमचा उंदीर. मग या आमच्या घरी आम्ही तुझ्या घरी कोणी मोठं वगैरे आहेत ना? आहेत. मग आम्ही सगळं मोठ्यांशी बोलू मग तुमचं छोट्यांशी मदत करू का? आय लाईक इट. ओ माय गॉड आईला उन्हामधनं आवाज येते. ओके बाय. ओके बाय. ओके बाय. माझी मुलगी पाहिजे होती संस्कारी लाजाडू आणि घरंदाज मुलगी. जिच्या कानामध्ये संस्कार बसले पाहिजे. संस्कारी मुलगी मला मिळाली. संस्कारी मुलगी मला मिळाली आणि लग्न करणार. येस मामा या आनंदाची क्षणी गाणं झालं पाहिजे. येस येस मामा येस येस गाणं झालं पाहिजे. येस येस मामा येस येस मामा. ओ नाचा परिंदे चला आजा 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 आजा. हाताच्या स्पर्श तुम्हाला ओळखत नाही. पण तू इकडे कसं काय? मनीषा अगं मी तुला एक गुड न्यूज द्यायला हवे. गुड न्यूज? मग सांग पटकन. पण ती गुड न्यूज मी तुला एकदा सहजासहजी सांगायला बरं नाही. म्हणजे सांगणार आहेस का? अजिबात नाही. बरं तुझी अट आहे का काही? बिलकुल नाही. तू बोलत का नाही सांगत का नाही? ती गुड न्यूज मी सांगण्यात आलंय. ती गुड न्यूज म्हणजे अशी आहे की तू BA फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. मी काय म्हणतो नुसतं BA पास पण चालायचं नाही तर खरी कसोटी पुढे तुला सामना करायचा त्या स्पर्धा परीक्षांचा आणि गाठायचं आहे ते शिखर. पण ते साध्य होईल मला? का साध्य होणार नाही? का शक्य होणार नाही? तुला आठवते तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या गरीब परिस्थितीत मात करून ह्या संपूर्ण जगामध्ये शिक्षणाचं विश्व उभं केलं. त्या महामानवाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर करायचा नक्कीच साध्य होणार. तसं बघितलं तर तुझ्यामध्ये विगत नाही पण तुझ्या घरची मात्र ती परिस्थिती नाही. पण तू ती परिस्थिती निर्माण करण्याकरता मी तुला पूर्णपणे मदत करेन. मदतीची आशा दाखवल्याबद्दल या आशेवरच तर आमचं जीवन चालतंय रे. आपल्या माणसाला कोणी कॅन्सल होतच नव्हता. बरं हो ठीक आहे. मला चांगली गोष्ट दिल्याबद्दल नक्की येऊ. खरंच येऊ. हो अरे कमाल आहे. एवढी मोठी आनंदाची बातमी घेऊन आली. आनंद जरा काय बस काही पाणी पिण्याचे चाय पिण्याचे काही पण इतकं म्हणलं होतं हो हे काय बोललं झालं. ये राणी ये सजनी ये राणी ये सजनी दूर का उभी तू जवळी ये
प्रेमाचे ते शब्द बरं येऊन आता आपला अभ्यास नीट करायचं कारण तुला ते शिखर गाठायचं आणि काय जर प्रॉब्लेम आला तर मला हात द्यायचा 10 मिनिटात ओके तुला काय करणार आहे आमची परिस्थिती मोह फुले खाऊन कधी कधी सांजेला पाणी पिऊन दिवस काढले तर बाप दारुडा आणि शेतीवर काम करणार कण कण वेचून आणलेल्या अन्नाच्या दाण्यावर जीवन जगतोय रे आम्ही सण उत्सव हे तर आम्ही कधी बघितलेच नाही जिथे दरिद्री नशिबी आली तिथे ह्या स्पर्धा परीक्षांचं कसं करू रे मी पण नाही मी हार मानणार नाही मी माझ्या आईच्या कष्टांसाठी माझ्या आबांच्या कष्टांसाठी त्यांच्या स्वप्नांसाठी मोठी अधिकारी बनेल मी बनेल मोठी अधिकारी साला मी अधिकारी नाही बनलो हे अधिकारी साला माझ्या बाप अधिकारी नाही बनला शिकून काय करशील बाबा हे काय चालवलंय तुम्ही काही वरवर कष्ट करतात आबाच्या अंगात कष्टाचा बळ नसताना देखील ते देखील या घरासाठी एवढं कष्ट करतात तुम्ही या दारूच्या पाण्यासाठी पैशाची उधळपट्टी करता अहो तुम्ही बाबा कसं मला जास्त शांतपणे शिकवायचं नाही तुला काय माहित आहे दारूची नशा निवडणुकीची नशा एकदा मी निवडणुकीत जिंकून आलो ना जिंदगी आहे कुणासाठी करतोय तुमच्यासाठी तुमच्या सुखासाठी म्हणून जास्त किचकिच करायची नाही सांगू स्वतःच्या सुखाचा विचार करा पण तापाने फणफणत असणाऱ्या माझ्या आईचं काय रात्रभर खोकल्याची उभारी येत असणाऱ्या माझ्या आबांचा त्यांचं काय त्यांचा विचार कधी केला तुम्ही अहो बाप म्हणून कुटुंबाचे प्रमुख म्हणून कुठलं कर्तव्य पार पाडलं तुम्ही जास्त बोलत आहे दारूच्या अधीन गेला आहात ना आज दारूसाठी घरातील पैसे चालला कदाचित त्या दारूसाठी उद्या आम्हाला देखील मी जास्त बोलते का बाबा जन्मापासून तर आतापर्यंत बाबाचं कुठलं कर्तव्य पार पाडलं तुम्ही
म्हणून तुम्ही जिवंत कशासाठी आहात? बाबा तुम्हाला नाही दिसत का हो? फाटक्या कपड्यांना सावरत रस्त्याने जात असलेली तुमची मुलगी, कमरेला पदर खुसून शेतीवर राब राब कष्ट करणारी तुमची पत्नी, अंगात चालण्याचा बळ नसताना देखील डोक्यावर एवढं ओझ वाहून नेणारे तुमचे बाबा नाही दिसत का तुम्हाला? दिसत, तुम्हाला सारं काही दिसत, पण आता खाण्याची सवय झाली आहे ना. तुमच्यासारख्या निसंग माणसाला सांगायचं तरी काय? खरं तर तुम्हाला बाप म्हणायची लाज वाटते मला. अशा पापी घरात मला एक क्षणही थांबायचं नाही. काबाड कष्ट करेल, पण आता या घरात एक मिनिट मी थांबायचं आता जातो तुम्हीच घर सोडून गेलात तर या म्हाताऱ्या बापाला कुणाकडे पाहून जीवच परमेश्वरा तुझा खेळ महान आहे. अरे सारा खेळ खेळून मात्र तुम्ही नामानी लढलास. अरे कोणी प्रेमासाठी, कोणी पैशासाठी, तर कोणी अरे पोटाची तडगी भरण्यासाठी.
तर कोणी असत्यासाठी. मग परमेश्वरा, अरे सत्याच्या न्यायदानाला का उशीर करतो? सांगणार का उशीर करतो? अरे नष्ट कर त्या सत्याला आणि नष्ट कर त्या मनुष्याच्या जीवनाला. परमेश्वर बघ, अरे बघ माझ्या नातीकडे बघ. अरे काय दोष होता रे तिचा? सांग ना, काय दोष होता तिचा? म्हणून त्या माझ्या कोवड्या जीवाला आदळ करून टाकलं. पण हे परमेश्वर, याहून पुढे आम्ही गरीबाच्या बाबतीत, आमच्या लेकराच्या बाबतीत असं वागायला लागलं ना, तर तुला शाप लागेल परमेश्वरा. म्हाताऱ्या बापाची विनंती आहे, घर सोडून. नाही बाबा नाही. हे काय करताय तुम्ही? बाबा, तुम्ही तर या घराचे वटवृक्ष आहात. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली जगणारी आम्ही पाखरं, ऊन वारा वादळ सोसून आम्हा पाखरांना निवारा देणारे तुम्ही. पण आज या पाखरांना तुम्ही विनंती करता? नाही बाबा नाही. तुमची पाखरं इतकी निर्दयी नाही येतो, नाही इतकी निर्दयी. फक्त होय, फक्त तुमच्यासाठी हे घर सोडून मी कुठेच जाणार नाही. जीवनामध्ये किती तुफान वादळ वारा आले ना, त्या वाऱ्याशी मी संघर्ष करेल, सामना करेल त्या वादळाशी. हे घर सोडून मी कुठेच जाणार नाही. संसाराले कसा टोचला गा काटा.